एक, फक्त गरजेपुरती आठवण, द कॉन्व्हिनियन्स फॅक्टर. ती तुम्हाला तेव्हाच फोन किंवा मेसेज करते का जेव्हा तिला काही मदत हवी असते. उदा. पैशांची गरज, रिचार्ज, नोट्स किंवा कुठे फिरायला जायचे असेल. जर काम झाल्यावर ती गायब होत असेल तर धोक्याची घंटा आहे. 2. लपवाछपवी आणि प्रायव्हसी, हाय सिक्रेसी. ती तुमच्यासोबत असताना तिचा फोन नेहमी उलटा ठेवते का? किंवा तिचा पासवर्ड तुम्हाला कधीच सांगत नाही आणि तुमच्यासमोर कोणाचा फोन आला की लांब जाऊन बोलते. जर नात्यात इतकी लपवाछपवी असेल तर काहीतरी नक्कीच गडबड आहे. 3. भविष्याबद्दल बोलणे टाळणे, नो फ्युचर प्लॅन्स. जेव्हा तुम्ही भविष्याबद्दल किंवा लग्नाबद्दल बोलता तेव्हा ती विषय बदलते का? आपण सध्या फक्त मित्र राहूया किंवा माझ्या घरी चालणार नाही असे म्हणून ती नेहमी पळवाट शोधते का? 4. लोकांसमोर ओळख करून देणे, द सिक्रेट रिलेशनशिप. ती तिच्या मित्रांना किंवा कुटुंबाला तुमच्याबद्दल सांगायला कचरते का? जर ती जगासमोर तुम्हाला फक्त एक चांगला मित्र म्हणून ओळख करून देत असेल तर ती तुमच्या बाबतीत गंभीर नाही. प्रेम दोन्ही बाजूंनी असावे लागते. जर वरील गोष्टी वारंवार घडत असतील तर स्वतःचा स्वाभिमान जपा आणि अशा नात्यातून सन्मानाने बाहेर पडा.